नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून बातम्यांचा आढावा। बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या एआय विभागाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी उद्योजक गौतम अदानी बारामतीत दाखल झाले। उद्घाटनानंतर शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठी शरद पवार आणि गौतम अदानी हे दोघेही एकाच वाहनातून गोविंदबागेत दाखल झाले। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल 2 वर्षांनंतर गोविंदबागेत आले। 2023 मध्ये दिवाळी पाडव्याला ते गोविंदबागेत आले होते, तर 2024 मध्ये त्यांनी काटेवाडीतील निवासस्थानी पाडवा साजरा केला होता। आज उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंदबागेत दिसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। बारामतीत उद्योगपती गौतम अदानी आणि पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळालं। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार हे उपस्थित होते। यावेळी मंचावर काका पुतण्यांमध्ये चर्चाही झाली। याआधी बारामती विमानतळावर अजित पवार आणि रोहित पवारांनी गौतम अदानींचं स्वागत केलं। त्यानंतर तिघेही एकाच वाहनातून कॉलेजकडे रवाना झाले। यावेळी वाहनाचं सारथ्य रोहित पवारांनी केलं। या कार्यक्रमात बोलताना उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांचं कौतुक केलं। तसंच शरद पवार माझे मार्गदर्शक असल्याचं गौतम अदानी म्हणाले। I have been blessed to have known Pawar Sahib for almost more than 3 decades. And what I have learned from him has no parallel. But beyond knowledge, it is his wisdom, his affection, and his deep empathy that leaves the strongest imprint. That is why, for me, he has always been a mentor in the truest sense. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंनी उद्योगपती गौतम अदानींचं कौतुक करत ते आपल्या मोठ्या भावासारखे असल्याचं म्हटलं। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अदानींचा सीएसआर फंड हा आता 1000 कोटी असून 2 वर्षात तो 3000 कोटींपर्यंत पोहोचणार असल्याचं म्हटलंय। गौतम भाई, प्रीति भाभी, आप दोनों का बारामती में फिर एक बार मैं तहे दिल से स्वागत करती हूँ। आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीति भाभी एक मोठा भाऊ आणि बहिणींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला, पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी आपल्याला सांगतो, मी आता त्यांचा टर्नओव्हर वगैरे सांगत नाही कारण मला माहिती नाही, पण मी एवढं सांगतो सध्या त्यांचा सीएसआरचा फंड 1000 कोटी आहे। सीएसआरचा फंड 1000 कोटी, तो नफ्यातला 2% त्याच्यात असतो। मग हिशोब तुम्हीच आता करा। आणि 2 वर्षात त्यांनी मला सांगितलं हा सीएसआरचा फंड 3000 कोटीपर्यंत पोहोचणार आहे। बारामतीत विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या एआय विभागाच्या इमारतीचं उद्योजक गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार हे उपस्थित होते। यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। अदानींच्या भावाचा पवारांचा पक्ष फोडण्यात सहभाग असल्याची माहिती आपल्याकडे आहे असा दावा खासदार संजय राऊतांनी केला। आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। त्यांनी गौतम अदानींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला तर अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे। आता खरं खोटं ते सांगतील। मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ल्ड रामायण कॉन्फरन्सच्या निमित्तानं प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। महिला आघाडीतील डॉक्टर रूपलेखा चौहान आणि अनुश्री बिश्नोई यांनी ही चित्र साकारली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रदर्शनाची पाहणी करत कलाकारांचं कौतुकही केलं। येत्या 2, 3 आणि 4 जानेवारीला जबलपूरमध्ये वर्ल्ड रामायण कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोरोना काळातील कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. दादरमध्ये सेना भवन इथे उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबई मॉडेल या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री असताना कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या जनसेवेची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात आम्ही मराठीचा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो. भाषेच्या नावावर जर मारवाडी किंवा अमराठी बांधवाला हात लावला तर ते सहन केलं जाणार नाही, असं परखड मत निलेशचंद्र महाराज यांनी व्यक्त केलं. तसंच अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल असा देखील स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. तर ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आम्ही सन्मान सर्वांचा करतो आणि जेवढा सन्मान आणि मी पुरा मारवाड्यांना सांगतो, तुम्ही प्रत्येक पाट्या आपल्या मराठीमध्ये लावा. और जे लोक म्हणतात आणि प्रत्येक आपल्या दुकानामध्ये तुम्ही जैन असेल तर जय जिनेंद्र आणि तुम्ही जय महाराष्ट्र लावा. तुम्ही मारवाडी असाल तर जय श्रीराम लिहा, जय हनुमान, जय तुला लिहा, पण महाराष्ट्र लिहा आणि महाराष्ट्राचा सन्मान करा. खोपोलीमधील मंगेश काळुके यांच्या हत्या प्रकरणी हल्लेखोरांच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शिंदे यांच्या शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त होतोय. मंगेश काळुके यांची हत्या राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. 26 डिसेंबरला सकाळी 7 वाजता मंगेश काळुके यांची खोपोलीमध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर रात्री उशिरा 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मुंबई महापालिकेनं 31st आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली. गेल्या 5 दिवसात तब्बल 1221 हॉटेल्स, बार, पब आणि रेस्टॉरंटची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली. यामध्ये 80 आस्थापनं अग्निपरीक्षेत नापास ठरली असून 59 ठिकाणी थेट कारवाई करण्यात आली. मुंबईत निवडणूक भरारी पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. विलेपार्ल्यातील मिलन सबवे येथे नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू असताना एका गाडीतील 4 जणांच्या पथकातील फोटोग्राफरला मारहाण केली. या घटनेत फोटोग्राफर गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात रिक्षा चालकानं प्रवाशासोबत दादागिरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. रिक्षा चालकानं महिला प्रवाशाला रस्त्यातच उतरायला सांगितलं आणि भाडं देण्याचा आग्रह केल्याचा आरोप आहे. प्रवाशानं ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर भाडं देण्याचं ठरलं तरीही रिक्षा चालकानं शिवीगाळ केल्याची महिला प्रवाशानं तक्रार केली. तसंच रिक्षा चालकानं महिला प्रवाशासमोर अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. बदलापूरमध्ये एसटी महामंडळाच्या बस चालकाला किरकोळ कारणावरून भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. बस मागे पुढे घेण्याच्या वादातून कार चालकानं 2 ते 3 जणांना शस्त्र दाखवून बस अडवली आणि बसमध्ये घुसून दहशत माजवत चालकावर हल्ला केला. या घटनेमुळे बसमधील महिला आणि लहान मुलं प्रचंड घाबरली होती. दारूच्या नशेत शेजाऱ्यानं मायलेकीची हत्या केली. नागपूर जिल्ह्यातील उमरेड गंगापूर कालवा परिसरात ही घटना घडली. शेजाऱ्यासोबत झालेल्या किरकोळ भांडणात आरोपी निलेश ठाकरेनं मायलेकीला लाकडी दांडक्यानं मारहाण केली. यात पर्वता फुकट आणि संगीता रेठे या दोघांचा मृत्यू झाला. विरारमध्ये एका उच्चभ्रू परिवारातील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी महिलेचा पती आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही बोर्डिंग पोलिसांनी अटक केली. मयत कल्पना सोनी हिचा शनिवारी बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला होता. यावेळी पती आणि नणंदनं महिला बाथरूममध्ये पडल्याचं सांगितलं. मात्र घरच्यांनी तिच्या अंगावर असलेल्या मारहाणीच्या जखमांवरून पती आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला. नागपूरच्या जलालखेडा पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या प्रकरणात गंभीर प्रकार उघडकीस आला. चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या 3 अल्पवयीन मुलांना पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धोंडे यांनी बेल्टनं मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ आणि तक्रारी समोर आल्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती आयोगानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. बीडच्या नेकनूरमध्ये भर रस्त्यात 2 गटात हाणामारी झाली. हाणामारीत अनेक जण जखमी झाले. नेकनूर गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतो. दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होती. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात निवघा पाटीजवळ बिबट्या असल्याचा दावा स्थानिकांनी केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोशल मीडियावर बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी बांबूंची तोड करणाऱ्या 2 मजुरांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 47 जणांचा वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. प्रेमसिंग उदे आणि बुधसिंग मडावी या 2 मजुरांचा मृत्यू झाला.
देशभरात चांदीच्या भावात विक्रमी वाढ झाली. जीएसटीसह काल चांदीचा भाव 2,63,000 रुपये प्रति किलो होता. जगभरातील राजकीय परिस्थिती आणि विकसित देशांमध्ये लागलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे हा भाव सातत्यानं वाढत असल्याचं जाणकार सांगतायत. देशभरात चांदीचे भाव सातत्याने वाढत आहे. मी सध्या देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत आहे आणि आज या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत प्रति किलो चांदीचा भाव हा 2,55,000 रुपये प्रति किलो झालाय. खरं तर हा गेल्या अनेक वर्षातला हा इतिहास आहे. इतिहासात प्रथमच रेकॉर्ड ब्रेक या चांदीचे भाव वाढले आणि त्यामुळे चांदीची ग्राहक जे आहेत ते सध्या कमी झालेलं आपल्याला बाजारपेठेत बघायला मिळत आहे. खरं तर गेल्या 1 वर्षात म्हणजे 1 जानेवारी पासून तर आजपर्यंत चांदीच्या भावात 150% वाढ झालेली आहे आणि गेल्या वर्षी 1 जानेवारीला चांदीचे भाव हे साधारणतः 90,500 रुपये प्रति किलो होते. ते आज जवळपास 2,55,000 रुपये प्रति किलो झाले. नेमके चांदीचे भाव का वाढतायत आपण चांदीचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशीच बोलूया. सर, चांदीचे भाव का वाढलेत आणि काय कारण असू शकतं हे भाव वाढण्यामध्ये? याचं मुख्य कारण जिओ पॉलिटिकल टेन्शन ट्रेड वॉर आहे. देन दुसरं मुख्य रिझन जे फेडरल रिझर्व्हने रेट कट केले आहे याच्यामुळे हे वाढून राहिले. तिसरं आहे इंडस्ट्रीयल डिमांड जे वाढून राहिली सोलारमध्ये किंवा ईव्ही मध्ये किंवा बॅटरीज मध्ये, याचे हे 3 मुख्य कारणाने हे वाढून राहिले आहे. 2,55,000 प्रति किलो प्लस जीएसटी आणि त्यामुळे हा विक्रमी भाव आहे आणि चांदीच्या भावात सातत्याने ही वाढ आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत बंद असेल. खंबाळपाडा भागातील जलकुंभाच्या गळती दुरुस्तीचं काम करण्यात येईल. त्यामुळे 12 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय डोंबिवली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्यांमुळे घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली. गर्दी वाढून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच गुदमरून दुर्घटना होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनानं गाभाऱ्यातील दर्शन तात्पुरतं बंद केलं. मात्र या निर्णयामुळे महाराष्ट्राबाहेरून आलेल्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. 8 दिवसांची मंचकी निद्रा संपून देवी पहाटे सिंहासनावर विराजमान झाली. विधिवत घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. 31 डिसेंबरला नवरात्र उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या जलदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील वांढर देवी यात्रेला 2 जानेवारीपासून सुरुवात होईल. गर्दी नियंत्रणासाठी चोख नियोजन करण्यात आलं. मंदिर ट्रस्ट आणि गावकऱ्यांच्या वतीनं यात्रेची संपूर्ण तयारी झाली. देवीच्या दर्शनासाठी बॅरिकेडिंग उभं करण्यात आलं असून दर्शन रांगा, वाहतूक आणि सुरक्षेचं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे. यात्रा दिनांक 2 जानेवारी, 3 जानेवारी आणि 4 जानेवारी या दिवशी संपन्न होणार आहे. 2 जानेवारी रोजी देवीचं जागर आहे. रात्री 10 वाजता देवीची पालखी रामदैवत काळभैरवनाथ मंदिरातून निघून रात्री 12 वाजता देवीच्या मंदिरात येते. तिथे आरती होते आणि तदनंतर मुख्य यात्रेला प्रारंभ होतो. 3 जानेवारी शाकंभरी पौर्णिमा, यात्रेचा मुख्य दिवस. त्या दिवशी पहाटे 6 वाजता माननीय जिल्हा न्यायाधीश, चेअरमन व इतर मान्यवरांच्या हस्ते देवीची शासकीय महापूजा होते. मुख्य यात्रा सुरू होते आणि 4 जानेवारी ही मुख्य यात्रेची समाप्ती होते. सांगता होती यात्रेची. वाशिमच्या कारंजा तालुक्यात कार्ली गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक भला मोठा अजगर आढळला. या अजगरामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. गावकऱ्यांनी याबाबत वनविभागाला आणि सर्पमित्रांना कळवलं. सर्पमित्रांकडून या अजगराला रेस्क्यू करण्यात आलं आणि त्याला अभयारण्यात सोडण्यात आलं. या अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्नाटकच्या कारवारमधील नौदल तळाला भेट दिली. यावेळी मुर्मू यांनी नौदलाच्या INS वाक्षीर पाणबुडीतून प्रवास केला. यावेळी राष्ट्रपती मुर्मूंसोबत नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हेही उपस्थित होते. नौदलाच्या पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या दिवंगत APJ अब्दुल कलाम यांच्या नंतरच्या दुसऱ्याच राष्ट्रपती ठरल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना फोटो ट्विट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या संघटनात्मक शक्तीचं कौतुक केलं. एक सामान्य कार्यकर्ता आपल्या नेत्यांच्या चरणी बसून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनला ही संघटनात्मक शक्ती आहे असं ट्विट दिग्विजय सिंग यांनी केलं. तसंच मी RSS विचारधारेच्या विरोधात आहे मात्र त्यांच्या संघटन क्षमतेचा प्रशंसक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे.
चीनच्या वैज्ञानिकांनी नुकतीच एका वेगवान ट्रेनची यशस्वी चाचणी केली. मॅग्लेव नावाच्या या वेगवान ट्रेननं चाचणी दरम्यान 700 किलोमीटर प्रति तास वेग अवघ्या 2 सेकंदात पकडला. ही ट्रेन इतकी वेगवान आहे की साध्या डोळ्यांनी तिला पाहणं जवळपास अशक्य. चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी या सुपरफास्ट ट्रेनची चाचणी केली. 400 मीटर लांब एका खास ट्रॅकवर ही ट्रेन चालवण्यात आली. चाचणी दरम्यान ट्रेननं काही क्षणात विक्रमी वेग पकडला आणि त्यानंतर सुरक्षितपणे तिला थांबवण्यात आलं. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ही आतापर्यंतची सर्वात वेगवान इलेक्ट्रिक मॅग्लेव ट्रेन आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागात डेव्हिन नावाच्या हिमवादळानं तडाखा दिला. या वादळाचा देशांतर्गत विमान उड्डाणावर मोठा परिणाम झाला. शनिवारी अमेरिकेत तब्बल 9,000हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. त्यामुळे ख्रिसमसची सुट्टी साजरी करण्याचा प्लॅन आखलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये या वादळामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. न्यूयॉर्कमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू असून अनेक महामार्ग बंद करण्यात आले. जपानच्या मिनाकामी शहरात बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे नुकताच एक विचित्र अपघात घडला. या अपघातात शहरातील एका महामार्गावर 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. मात्र महामार्गावर बर्फ पडल्यानं मागून येणाऱ्या अनेक गाड्यांनी ब्रेक मारताच त्या अनियंत्रित झाल्या. त्यामुळे एका पाठोपाठ एक 60पेक्षा अधिक गाड्या एकमेकांवर धडकल्या. भारताच्या पूर्वेकडील म्यानमारमध्ये 5 वर्षांनी पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांचा पहिला टप्पा आज पार पडला. म्यानमारच्या अनेक भागात सध्या गृहयुद्धाची परिस्थिती आहे. त्यामुळे निवडणुका लष्कराच्या नियंत्रणाखाली पार पडत आहेत. स्पेनच्या एका भागामध्ये मालांगा प्रांताला मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे मालागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पूर्व आशियातील तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. तैवानची राजधानी तैपैमध्ये शनिवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केल इतकी होती. याच भूकंपाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय. या दृश्यांवरून भूकंपाची तीव्रता ही कळू शकते. ब्राझीलच्या रिओ डी जेनेरो शहरातील प्रसिद्ध कोपाकवाना समुद्र किनाऱ्यावर एक भीषण विमान दुर्घटना घडली. या समुद्र किनाऱ्यावर एका अल्ट्राईट विमान अपघातग्रस्त झालं. या दुर्घटनेत पायलटचा जागीच मृत्यू झाला. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला महानगरपालिकेच्या जागा वाटपात काँग्रेसनं सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर इतर पक्षांसोबत जाऊन वेगळी आघाडी करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी अनिल देशमुख यांनी दिला आहे. महाविकास आघाडीचे जे घटक आहेत, उभाटा आहे, नंतर मनसे आहे, काँग्रेस आहे, यांच्यावर गेलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. समजा सन्मानपूर्वक जर काँग्रेसनी जर आम्हाला जागा दिल्या नाही तर आमचे दुसरे पर्याय सुद्धा खुले आहेत. त्याच्यामुळे पहिले आम्ही काँग्रेसशी बोलतोय म्हणून काँग्रेसनी सन्मानपूर्वक सर्व ठिकाणी नागपूर असो, अमरावती असो, तुमचं अकोला, चंद्रपूर या सर्व ठिकाणी सन्मानपूर्वक जागा त्यांनी दिल्या पाहिजे. अकोल्यात महायुतीत बिघाड झाल्याची चर्चा आहे. भाजप पुरेशा जागा देत नसल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला. अकोल्यात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आलाय. भारतीय जनता पार्टी महायुतीतला मोठा भाऊ आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इतकं म्हणजे हेही त्यांनी अपमानजनक वागणूक देऊ नये जिल्ह्यामध्ये, अशी आमची विनंती होती. 10, 12, 9 जागा ह्या आम्हाला अजिबात मान्य नाहीत. त्याच्यामुळे आम्ही कालपासून प्रयत्न करतो आहोत. इथे माजी आमदार बाजोरिया साहेब असतील, त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संपर्क मंत्री माननीय इंद्रनील नाईक साहेब असतील, माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब, माजी आमदार देशपांडे साहेब, सगळ्यांनी मिळून आता आम्ही संध्याकाळी ठरवलेलं आहे की एकत्र बसायचं आणि जर फॉर्म्युला ते मान्यच करत नसतील तो वेट अँड वॉच, अब आगे आगे देखिए होता है क्या. आमचा प्रयत्न आहे चालू. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ठाकरे सेनेचा महत्त्वाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा बैठक पार पडली. या बैठकीत माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच रत्नागिरीची जबाबदारी राऊतांऐवजी भास्कर जाधवांकडे देण्यात यावी अशी मागणी तालुका प्रमुखांनी केली. जालना महानगरपालिकेसाठी महायुतीसाठीची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांना जागा वाटपासंदर्भातला अंतिम प्रस्ताव दिला. दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या फॉर्म्युलानुसार पक्षश्रेष्ठींसमोर तो मांडण्यात येणार असून आज यावर अंतिम निर्णय होईल अशी माहिती भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी दिली. प्रत्येक पक्षानं आपापल्या पक्षासोबत चर्चा करून
आज अंतिम प्रस्ताव आज आमच्या बैठकीमध्ये दिले गेले. मला असं वाटतं की जी चर्चा आमची झाली ती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. चारही पक्षाचे नेते एका मुद्द्यावर आम्ही आलो. केवळ श्रेष्ठीच्या कानावर टाकून या युतीचा शेवट करायचा अशा प्रकारचा निर्णय आज झाला. मला असं वाटतं की युती होण्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची फारशी अडचण राहणार नाही. अत्यंत सकारात्मक अशा प्रकारची बैठक पार पडलेली आहे. निर्णय हा माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि साहेबांनी लोणीकर साहेब तुम्हाला कळवतील, परंतु माझ्या पक्षाकडून निश्चितपणे जो काही प्रस्ताव आमच्या समोर ठेवला गेला तो प्रस्ताव तत्वतः आम्हाला या ठिकाणी आता मान्य आहे. आम्ही ठेवलेला प्रस्ताव तत्वतः त्यांनाही मान्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता टप्प्यामध्ये ही युती आलेली आहे. औपचारिकता बाकी राहिली घोषित करण्याची. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर भाजप कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत नाराज उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शहराध्यक्षांच्या वतीनं करण्यात आला. मात्र आयारामांमुळे निष्ठावंतांवर अन्याय कराल का असा सवाल पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपावरून अजूनही धुसफूस कायम आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत युतीची जबाबदारी मित्रपक्षांवर ढकलण्याची स्पर्धा सुरू आहे. दरम्यान ही कोंडी सोडवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. पुण्यात